व्यापकः विश्वंभर चराचर जाचिनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले अवघियांचा हा चिठाव अवघियांचा हा चिठाव देवी देव सकळ पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले तुका म्हणे न करी सोस तुका म्हणे न करी सोस भेदे दोष उफराटे पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानीशवादापणोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपंत तथा गुणिजनतया मामासि बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निस्संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला विठ्ठला व्यापकः विश्वंभर चराचर जाचिनी पंढरीराय विटेवरी त्याची धरी पाऊले संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निसरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय ते परमपूज्य आदरणीय द्वाराचार्य श्री हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज लव्हितकर आदी करून सर्व ज्येष्ठ महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने
अत्यंत प्राचीन प्रसिद्ध असलेल्या धौम्य ऋषींच्या या धौम्य स्थलीमध्ये भगवान श्री रामेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेच्या महापर्वावरती संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला ज्या पर्वावरती आपण हे चिंतन करत आहोत हे मोठं अद्भुत पर्व आहे. हे संपूर्ण वर्ष जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष म्हणून संपन्न होत आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर संपन्न होत आहे. त्यात पुन्हा भागवत धर्मामधील जे 5 महान पर्व सांगितले जातात, पर्व विशेष भागवत धर्मी, त्या 5 पर्वांपैकी एक पर्व असलेली महाशिवरात्र हे दुसरं निमित्त. आणि ज्या दिवशी आपण हे चिंतन करत आहोत, आज विजया एकादशी, अर्थात ही एकादशीचं 3रं पर्व. अशा या त्रिवेणी संगमात्मक निमित्ताने प्राप्त झालेल्या संकीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. त्या अनुषंगाने आज हरिदिनी आहे. भगवान परमात्मा पंढरीनाथाचं चिंतन घडावं, पण हे चिंतन घडत असताना अभेदाने घडावं या हेतूने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन आपल्याला पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. विठाला विठाला समस्त ग्रामस्थ, धांदरफळ, बुद्रुक, परिसरातील सर्व भाविक भक्त, वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय परमात्मा पंढरीनाथाला धरण्याचा उपदेश तुम्हा आम्हा सर्व जीवांना करतायत. म्हणजे सर्व जीवांनी परमात्मा पंढरीनाथाला धरलं पाहिजे. धरण्याचा उपदेश तुम्हा आम्हाला केला जातोय. त्याचं कारण आहे, जीवाला धरण्याची सवय आहे. न धरता जीव जीवन जगू शकत नाही. तो काही ना काही धरतोच, पण नेमकं काय धरावं हे त्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला चांगलं सोडून देतो आणि नको तेच तो धरत राहतो, चुकीचं धरतो. कल्पना करा, 5-6 वर्षापूर्वी जर एखादं भांडण झालं असेल, तर त्या भांडणात एखाद्याने शिवी दिली असेल, तर ती शिवी आपण डोक्यामध्ये धरतो. पण काल झालेला कीर्तनाचा अभंग आपण डोक्यामध्ये धरूच असं नाही. नेमकं काय धरावं याचा विवेक जीवाजवळ नाही. नको असलेल्या देहाला अविद्येला धरल्यामुळे जीव जीवत्व दशा भोगतोय. कल्पना अविद्या तिने झाला जीव. नको असलेली कल्पना, नको असलेलं अज्ञान, नको असलेलं देहाचं तादात्म्य, नको असलेला संसार जीवाने धरलेला आहे. जे धरायला नको तेच धरून बसलेला आहे. जसं एखादा सिंहाचा बछडा आहे, चुकून मेंढ्यांच्या कळपामध्ये जावा आणि त्या मेंढ्यांच्या कळपाला त्याने आपलं म्हणून धरावं. आता वस्तुतः तो मेंढी आहे का? तो मेंढी नाही, तो सिंह आहे. पण नको त्या कळपाची संगत धरल्यामुळे त्याला तसं मेंढीसारखं राहावं लागतंय. तुकोबराय बोलतात, वस्तुतः विचार केला तर हा जीव सच्चिदानंद स्वरूप आहे. पण नको असलेला संसार धरून तो या जीवत्व दशेच्या बंधनाला प्राप्त होतो. घेवोनिया छंद माये माने घेवोनिया
परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हा मुक्त होता, पण नको असलेल्या संसाराला धरल्यामुळे तो बंधनाला प्राप्त झाला. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, मूर्खनेने वर्म संत चरण. असा सच्चिदानंद असलेला जीव पण नको असलेल्या संसाराला धरल्यामुळे जीवत्वाचं दुःख धरतोय, भोगतोय. बरं, आता जे धरलेलं आहे ते चांगलं नाही. जे धरलेलं आहे ते असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे, फार दुःख देणारं आहे. जी गोष्ट दुःख देते ती गोष्ट जीव धरून ठेवत नाही, सोडून देतो. पायामध्ये जर काटा मोडला आणि तो काटा जर दुखू लागला, काटा कुठं आहे हे जर आपल्याला सापडलं तर तो काटा काढण्यासाठी आपण 6 महिन्याचा उशीर करत नाही, लगेच काढून टाकतो. म्हणजे ज्याने त्रास होतो ती गोष्ट आपण सोडून देतो. फक्त याला अपवाद आहे संसार, की ज्याचा त्रास होतोय पण तरी सुद्धा जीव त्याला सोडत नाही. कल्पना करा, आपण एखादा डोक्यावरती भारा घेतलाय आणि त्या भाऱ्याने आपली मान दाटून आली. अगदी पाठण दुखतीये, मान दुखतीये, भारा आपल्याला सहन होत नाही. मग अशा वेळेला आपण तो भारा काय करतो? भारा टाकून देतो. विचार करतो की पुन्हा थोडा थोडा करून नेता येईल, पण आपण तो भारा लगेच टाकून देतो. तुकोबरा बोलतायत, या संसाराचा भार, देहाचं तादात्म्य अभिमान आपण घेतलेला आहे, हा भारा घेतलाय. आता हा भारा आपण टाकून दिला पाहिजे. तुका म्हणे भार माथा टाका अहंकार, माथा टाका अहंकार, माथा टाका अहंकार. तुकोबरा बोलतात, हा अभिमानाचा भारा आपण धरलाय, तो अभिमानाचा भारा आपण टाकून दिला पाहिजे. पण हा अभिमानाचा भारा, संसाराचा भारा आपण टाकत नाही. संसार सोडा म्हटल्यानंतर सुद्धा आपण संसार सोडत नाही. त्याचं कारण आहे, एखादा पदार्थ आपण कसा धरलेला आहे यावरती त्याचं सोडणं अवलंबून असतं. एखादा पदार्थ जर आपण वरवर धरला असेल तर तो सहज सोडून देता येतो. पण एखादा पदार्थ जर आपण आतून धरला असेल तर तो सहजासहजी सुटत नाही. एखाद्याने व्यसन धरलेलं आहे आणि ते व्यसन जर त्याने चांगलं आतून धरलं असेल, त्याला आपण सांगतो व्यसन सोडून दे, तो तेवढ्या पुरती मान डोलावतो. पण आपण गेल्यानंतर पुन्हा तो तेच धरतो. धरलेला पदार्थ कसा धरलेला आहे यावरती त्याचं सोडणं अवलंबून आहे. हा संसार आपण धरलेला आहे, एक प्रारब्ध संबंधाने धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे, उपाधी संबंधाने धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे, सामान अधिकरण्य संबंधातून धरलेला आहे. हा संसार आपण धरलेला आहे, तादात्म्य संबंधाने धरलेला आहे. म्हणजे पदार्थ एकच आहे, पण एवढ्या सगळ्या संबंधाने धरलेला आहे. यातला एखादा संबंध जरी ढिल्ला झाला तरी बाकीचे संबंध त्याला सुटू देत नाहीत. हा संसार आपण धरला प्रारब्ध संबंधाने. कोण कुठे जन्माला येणार
जन्माला आल्यानंतर त्याचं मित्र कोण शत्रू कोण हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ठरलेलं आहे. तुकोबराय बोलतात, जसं एखाद्या महापुरामध्ये दोन बाजूला असलेले ओंडके मिळते काष्टे लोटता पूर, दोन्ही ओंडके एकत्र येतात. आता या दोघी ओंडक्यांना एकत्र कोणी आणलेलं आहे? लाटांनी त्यांना एकत्र आणलेलं आहे. मग हे एकत्र कुठपर्यंत राहतील? जोपर्यंत लाटा त्यांना एकत्र ठेवतायत तोपर्यंत. एकदा का मध्ये लाट उत्पन्न झाली, आदळे दोर होती खल्लाळी, मध्ये लाट उत्पन्न झाल्यानंतर ते दोन्ही ओंडके बाजूला जातील. तसं प्रारब्धाच्या लाटांनी आपल्याला एकत्र आणलंय. आणि या प्रारब्धाच्या लाटा जोपर्यंत आपल्याला एकत्र ठेवणार आहेत तोपर्यंत आपण एकत्र राहणार आहोत. म्हणजे जोपर्यंत प्रारब्धाचा संबंध शिल्लक आहे तोपर्यंत आपण सोडायचं म्हटलं तरी सुद्धा संसार सुटण्यासारखा नाही. जववरी प्राचीनाची दोरी, नाथ महाराज सांगतात, जोपर्यंत प्राक्तनाच्या दोरीने आपल्याला बांधलेला आहे तोपर्यंत संसार सोडता येणार नाही. दुसरा संबंध, हा संसार आपण धरलेला आहे उपाधी संबंधाने. सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी झाला की हरणाला मृगजळ दिसू लागतं. हरणाला मृगजळ कुठपर्यंत दिसणार आहे? जोपर्यंत सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी आहे तोपर्यंत हरणाला मृगजळ दिसणार आहे. त्याच्या भाग्यवशामध्ये जर अवकाळी ढग आले आणि सूर्यकिरणांच्या उपाधीचा संबंध जमिनीशी असलेला सुटला तर हरणाला मृगजळ दिसायचं बंद होणार आहे. तसं या देहाची उपाधी आपल्याला चिकटलेली आहे. जोपर्यंत देहाची उपाधी आहे तोपर्यंत संसाराचं दर्शन आपल्याला होणार आहे. तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी हे अवघे संसारिक. जोपर्यंत देहाचा निराश होत नाही तोपर्यंत आपल्याला या संसाराचं दर्शन घडणार आहे. हा संसार आपण धरलेला आहे सामान्य अधिकरण्य संबंधातून. सामान्य अधिकरण्य संबंध कशाला म्हटलं जातं? एका अधिकरणामध्ये दोन पदार्थ आहेत, त्यातला एक पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे, पण एका अधिकरणात राहत असल्यामुळे दुसरा पदार्थ आपोआप त्याच्या बरोबर येतो. रस्त्याने जात असताना बगीचेमध्ये गुलाबाची फुलं उमललेली आहेत, आपल्याला फक्त गुलाबाचं फुल घ्यायचं आहे, पण गुलाबाचं फुल घेण्यासाठी गेल्यानंतर त्याचे काटे आपोआप हाताला लागणार आहेत, कारण गुलाब आणि त्याचे काटे यांचं अधिकरण एक आहे. तसं केवळ सुख उपभोगासाठी आपण संसार धरलाय, पण या संसाराच्या अधिकरणामध्ये केवळ सुख राहत नाही, त्याच्या पाठोपाठ इच्छा नसली तरी दुःख आपोआप येणार आहे. म्हणून जोपर्यंत अधिकरण एक आहे तोपर्यंत आपल्याला या दुःखाला बाजूला सारता येणार नाही. हा संसार आपण धरलेला आहे तादात्म्य संबंधाने. बाकीचे संबंध कदाचित भोगून संपून जातील, पण हा तादात्म्य संबंध इतका घातक आहे की तो सहजासहजी संपणारा नाही. कशाला तादात्म्य म्हटलं जातं? ज्ञानोबराय तादात्म्य संबंध समजून देण्यासाठी फार सुंदर उदाहरण देतात. तद आत्मनो भाव तादात्म्यम. हा संसार माझा आत्मा आहे या भावनेने आपण याला धरलंय. कसं धरलंय? ज्ञानोबराय बोलतात, पारधी लोक पोपट पकडण्यासाठी एक युक्ती करतात. राणामध्ये अशी तार ओढून दोन झाडांना बांधतात आणि त्या तारेमध्ये एक नळी ओवतात. पोपट उडत उडत आला की त्या नळीवरती बसतो. नळीवरती आपला तोल जाऊ नये म्हणून त्या नळीला घट्ट धरतो. नळी मोकळी असल्यामुळे पोपटाच्या भाराने गरकण फिरते. पडू नये म्हणून तो नळीला घट्ट धरतो. पायी वरती होतात आणि डोकं खाली होतं. खाली पाहतो तर खाली खड्डा दिसतो आणि वरती पाहतो तर वरती आकाश दिसतं. विचार करतो की किती मी भाग्यवान आहे की ही नळी मला आधार म्हणून मिळालेली आहे. ज्ञानोबराय बोलतात, आता त्याने उडायला पाहिजे की नाही? त्याने उडायला पाहिजे. तैसे शुकाचे निअंग भारी, नळिका भुविनली एरी मोहरे, तिने उडावे परी न पुरे मन शंका. ज्ञानोबराय बोलतात, त्याने उडावं पण त्याच्या मनामधली शंका जात नाही. आहे त्या नळीला घट्ट धरून ठेवतो. ज्ञानोबराय आपल्याला विचारतात, सांगा
त्या नळीला त्याला कोणी बांधलेलं आहे का? कोणी बांधलेलं नाही. बरं, नळीला धरून ठेवण्याचं त्याला काही कारण आहे का? त्याला कोणतंही कारण नाही. ऐसा काजे विन आतुडला, सांग आणिके काय बांधला. ज्ञानोबा बोलतायत विनाकारण भीतीपोटी त्याने ती नळी घट्ट धरलेली आहे. त्या पोपटाने जशी नळी धरावी तसा हा संसार आपण धरलेला आहे. विचार आपण हा करतोय की जर याला सोडलं तर माझं कसं होईल, कोण मला पाहिल, कोण माझी राहण्याची व्यवस्था करेल, कोण माझी जबाबदारी घेईल. या भीतीपोटी कितीही त्रास होत असला तरी धरलेला संसार सोडायला जीव तयार नाही. विठाला 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 तुकोबरांनी विचार केला, यांना संसार सोडा म्हणून सांगणं चुकीचं आहे. यांना आपण कितीही सोडा म्हणून सांगितलं तर हे संसार सोडणार नाहीत. पण मग संसार सुटूच शकत नाही का? तर तुकोबरांनी चिंतन केलं आणि एक गोष्ट लक्षात आली की धरलेला पदार्थ जीव नक्की सोडून देतो, पण एका अटीवरती सोडतो. जे धरलेला आहे त्याच्यापेक्षा जर चांगला पदार्थ पुढे दिसला तर पहिला धरलेला पदार्थ तो सोडून देतो. म्हणजे चांगला पदार्थ दिसला तर पहिला धरलेला सुटू शकतो. लहान मुलाने हातामध्ये माती धरलेली आहे. आई त्याला सांगते माती सोडून दे, टाकून दे. ते ऐकत नाही. आई जर हुशार असेल तर त्याला चॉकलेट, कॅडबरी काहीतरी दाखवते. ते कॅडबरी घेण्यासाठी हातातली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल. लोक म्हणू लागली महाराज अलीकडं मुलं चॉकलेटला सुद्धा दाद देत नाहीत. मग अलीकडचा प्रभावी मार्ग आहे, त्याला मोबाईल दाखवला जातो. मोबाईल पाहिल्याबरोबर ते हातामधली माती टाकून देईल की नाही? टाकून देईल. चांगला पदार्थ पुढे दिसला तर पहिला धरलेला पदार्थ सोडला जातो. लहान मुलाचंच काय घेऊन बसले, आपला विचार करा. वारी करणारे आपण मंडळी आहोत. रात्रीच्या वेळेला एखाद्या हॉलमध्ये जर आपली व्यवस्था असेल आणि आपल्याला चांगली जागा धरायला मिळाली नाही, कुठेतरी कोपऱ्यामध्ये एखादी जागा आपण धरून ठेवतो. पण कुठपर्यंत धरतो? जोपर्यंत चांगली पंख्याखालची जागा रिकामी होत नाही तोपर्यंत. चांगली रिकामी जागा झालेली आपल्याला दिसली की पहिली धरलेली जागा आपण सोडून देतो. म्हणजे धरलेला पदार्थ सुटू शकतो, पण त्याच्यासाठी त्याही पेक्षा चांगला पदार्थ हा समोर उपलब्ध झाला पाहिजे. तुकोबरायांनी सर्वांना एकत्र केलं आणि विचारायला सुरुवात केली, का रे तुम्ही जे धरलेलं आहे ते कसं आहे याचा विचार करा, आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो कसा आहे याचा विचार करा. तुम्ही धरलेलं तुमचं घर आहे, तुमची शेती आहे, पण ती एका जागेपुरती मर्यादित आहे. इथे धांदरफळमध्ये तुमचं घर तुम्ही धरलेलं आहे, पण तुमचा प्रवास मात्र इथे गावापुरता नाही. कधी नाशिकला जावं लागतंय, कधी पुण्याला जावं लागतंय, कधी मुंबईला जावं लागतंय. पण जिथे कुठे आपल्याला जायचं झालं तर इथे गावामध्ये धरलेलं घर आपल्या बरोबर येत नाही. गावामधली 5-10 एकर जमीन आपल्या बरोबर मुंबईला येत नाही. तुकोबराय बोलतायत, तुम्ही जे धरलेलं आहे ते एका जागेपुरतं मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे, आणि मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो मात्र असा एका जागेपुरता मर्यादित नाही. लोक म्हणू लागली, महाराज तुम्ही ज्याला धरायला सांगताय तो एका जागेपुरता मर्यादित नाही, म्हणजे तो कसा आहे? तर तो कसा आहे याचा परिचय तुकोबरा अभंगाच्या पहिल्या व्यापक व्यापक
ज्ञानोबराय बोलतायत, मी तुम्हाला ज्याला धरायला सांगतोय तो एका जागेपुरता मर्यादित नाही, तो व्यापक आहे. तुम्ही जिथे बसलेला आहात तिथेही तो आहे, आणि जिथे तुम्हाला कुठे जायचं आहे तिथेही तो तुमच्या अगोदरच आहे. पण तुम्ही जे धरले ते मात्र एका जागेपुरतं मर्यादित आहे. लोक म्हणू लागली, महाराज तुम्ही परमात्मा पंढरनाथ व्यापक आहे असं सांगता, पण आमचा अनुभव मात्र तसा नाही. जसं आमचं घर इथे धांदरफळमध्ये आहे तसं त्याचं घर तिथे पंढरपूरमध्ये आहे. तो आम्हाला पंढरपूरमध्ये दिसत असताना तुम्ही तो सर्वत्र आहे असं कसं सांगता? भगवंत सर्वत्र कसा आहे हे ज्ञानोबरायांनी आपल्याला फार सुंदर उदाहरणाने समजून दिलं. ज्ञानोबराय बोलतात, सकाळच्या वेळेला पूर्व दिशेला सूर्य उगवतो, म्हणजे सूर्य दिसायला पूर्व दिशेला दिसतो. मग आता सूर्याचा प्रकाश हा फक्त पूर्व दिशेपुरता मर्यादित आहे का? सूर्याचा प्रकाश पूर्व दिशेपुरता मर्यादित नाही. सर्वा घटे राम सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. जसा सूर्य दिसायला एका जाग्यावरती दिसतोय पण त्याचा प्रकाश मात्र सर्वत्र आहे, तसं दिसायला परमात्मा पंढरनाथ पंढरपूरमध्ये दिसतायत, पण भगवंताची सत्ता मात्र सर्वत्र आहे. ज्या ज्या भक्तांना भगवंताची व्याप्ती समजत नाही, भगवान आपल्या चरित्रातून आपली व्याप्ती दाखवून देतात.